नमस्कार. मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपला पॉईंट आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. पॉईंटचं नाव आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आपण एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl पाण्यामध्ये घेतलेला आहे. आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये डिझॉल्व होणार आहे. मग कसं दिलं बघा, अ व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl dissolve in water to form its saturated solution आणि most of salt remains undissolved. Dynamic equilibrium exists between कशामध्ये, undissolved solid AgCl आणि dissolved ion Ag plus and Cl minus in saturated solution, and this equilibrium is called as solubility equilibrium. आणि तो कसा रिप्रेझेंट केलेला आहे, AgCl gives Ag plus Cl minus ions. Equilibrium constant is given by K is equal to product of concentration of product upon concentration of reactant. मग K is equal to concentration of Ag plus into concentration of Cl minus upon concentration of AgCl. पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व सॉलिड AgCl इज कॉन्स्टंट आणि म्हणून खाली जी किंमत आहे ती आपल्याला K' भरायची आहे. मग ती किंमत भरल्यावर K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस अपॉन K'. आता K' Kला मल्टिप्लाय होईल. मग K इंटू K' बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. पण K इंटू K' म्हणतो आपण कॉन्स्टंट म्हणतो, त्याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट KSP बोलतो आपण. मग K इंटू K' किंमत KSP भरूया. मग KSP इज इक्वल टू किती आलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. म्हणजे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट का आहे, तर हा प्रोडक्ट आहे कसला, आयनच्या कॉन्सन्ट्रेशनचा, पण कुठे, इन सॅच्युरेटेड सोल्युशन. मग प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इन सॅच्युरेटेड सोल्युशन त्याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. इट इज गिवन बाय KSP. KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस आयन्स. आता जनरल सॉल्ट सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम दिलेला आहे, म्हणजे BxAy इट गिव्स XB चार्ज आहे Y प्लस प्लस Ya चार्ज आहे X मायनस. मग याचा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इज गिवन बाय KSP इज इक्वल टू काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B चार्ज Y प्लसचा X घात आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ A त्याचा चार्ज दिला आहे X मायनस पॉवर आहे त्याची Y. मग सॉल्युबिलिटी प्रोडक्टची व्याख्या दिलेली आहे, काय दिली, इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय व्याख्या दिलेली आहे, द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कन्स्टिट्युएंट आयन. तो कसा आहे, रेस टू पॉवर, ती पॉवर किती आहे, इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट इन बॅलन्स इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट गिव्हन टेम्परेचर, आणि त्यालाच म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. मग पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, कुठे, इन सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय, द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कोणाचं, ऑफ कन्स्टिट्युएंट आयन, पण ते कसे आहेत, रेस टू पॉवर, पण ती पॉवर किती असेल, इक्वल टू दिअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट, कसले, इन बॅलन्स इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ॲट गिव्हन टेम्परेचर, आणि त्यालाच म्हणतो आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आता बघायचं आपल्याला रिलेशन बिटवीन सॉल्युबिलिटी अँड सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. मग पहिलं आपण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट बघितलं, आता सॉल्युबिलिटी काय पहिलं बघायचं आपल्याला. मग सॉल्युबिलिटी का आहे, तर युनिट व्हॉल्यूममध्ये किती ग्रॅम अमाऊंट डिझॉल्व झालं आहे याला म्हणतो आपण सॉल्युबिलिटी. पुन्हा बघा, अमाऊंट इन ग्रॅम दॅट डिझॉल्व पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज सॉल्युबिलिटी. आता आपण मोलर सॉल्युबिलिटी बघणार आहोत. आता मोलर सॉल्युबिलिटी का आहे, तर नंबर ऑफ मोल ऑफ कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्स 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन, त्याला म्हणतो आपण मोलर सॉल्युबिलिटी. पुन्हा बघा की नंबर ऑफ मोल ऑफ कंपाऊंड, कंपाऊंडचे नंबर ऑफ मोल काय, दॅट डिझॉल्व टू गिव्स काय
1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि त्याला म्हणतो आपण मोलर सॉल्युबिलिटी. आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे. सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP आणि सॉल्युबिलिटी काय बोला एस. मग कंपाऊंडच्या टाईपप्रमाणे तो फॉर्म्युला ठरतो. टाईप जर AB टाईप असेल तर KSP बरोबर का बोला A². एक्झाम्पल दिलं आहे AgClचं. कंपाऊंड AB2 टाईपचं असेल तर KSPची किंमत असेल 4S³. मग एक्झाम्पल दिलेलं आहे PbCl2. जर कंपाऊंड A2B टाईपचा असेल तर KSPचा फॉर्म्युला असेल 4S³. एक्झाम्पल दिलेलं आहे Ag2CrO4. जर कंपाऊंड AB3 टाईपचा असेल तर KSPचा फॉर्म्युला आहे 27S⁴. एक्झाम्पल आहे AgCl3. कंपाऊंड A2B3 टाईपचा असेल तर आपला KSPचा फॉर्म्युला आहे 108S⁵. एक्झाम्पल आहे AS2S3. आता कंडिशन दिल्यात बघा. आयोनिक प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्ट विषयी कंडिशन दिल्यात. जर आयोनिक प्रोडक्टची किंमत कमी असेल सॉल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा, म्हणजे तिसरी केस, आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन करणार आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट, त्या सोल्युशन अनसॅच्युरेटेड असतं आणि PPT मिळत नाही. नो प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. जर आयोनिक प्रोडक्ट लहान असेल तर. आता पहिली केस दिली बघा. आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल टू करणारा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट असेल तर सोल्युशन सॅच्युरेटेड होईल पण PPT मिळणार नाही. नो प्रेसिपिटेशन टेक्स प्लेस. दुसरी केस, आयोनिक प्रोडक्ट सॉल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा मोठा असेल तर सोल्युशन कसं असतं सुपर सॅच्युरेटेड आणि प्रेसिपिटेशन मिळणार आहे. मग शॉर्टकटमध्ये आयोनिक प्रोडक्ट लहान असेल तर अनसॅच्युरेटेड नो PPT. आयोनिक प्रोडक्ट इक्वल असेल तर सॅच्युरेटेड पण नो PPT. आणि आयोनिक प्रोडक्ट जर मोठा असेल सॉल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असतं आणि PPT टेक्स प्लेस. इथे आपला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी हा पॉईंट संपलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.